मित्रांनो, महापारेषणच्या झालेल्या सर्व पेपरचा पूर्णपणे अभ्यास करून या ठिकाणी महावितरणला आता कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात किंवा त्या ठिकाणी आपल्या ज्या चुका झाल्या पारेषणमध्ये त्याच चुका आपण इकडे कशा पद्धतीने सुधारू शकतो आणि त्या परत या ठिकाणी होणार नाही याची आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे, पूर्णपणे छोट्या मोठ्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. आणि त्यासाठीच आपण काय केलं आहे, ही सिरीज या ठिकाणी चालू केली आहे. मित्रांनो, या ठिकाणी या सिरीजमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन आलो आहे की जे प्रश्न पेपरला येऊ शकतात. मग या ठिकाणी मी प्रत्येक प्रश्न तुम्हाला सांगताना त्या प्रश्नाच्या आजूबाजूचा सगळा डाटा सांगणार आहे. मग तो डाटा तुम्हाला लिहून घ्यायचा आहे किंवा मग एखादा प्रश्न मी घेतला तर त्या प्रश्नात कशा पद्धतीनं तो चेंज होऊन त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, कशा पद्धतीने फिरवून विचारला जाऊ शकतो किंवा त्या प्रश्नाच्या आजूबाजूचा सगळा काय डाटा आहे तो कशा पद्धतीने येऊ शकतो, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. ती बारीक सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहून घ्यायचे आणि हा सेशन झाल्यानंतर त्यामधला कोणत्या गोष्टी आपल्याला येतात आणि कोणत्या येत नाही त्याचा पूर्ण अभ्यास करायचा आहे. यामधून तुम्हाला एका प्रश्नामध्ये खूप सारे प्रश्न या ठिकाणी कवर होणार आहे. ओके, तर मित्रांनो, आपण या सिरीजचं नावच AK47 दिलं आहे कारण आपण एवढ्या एकदम स्पीडनं या ठिकाणी प्रश्न घेणार आहे. कारण मला या ठिकाणी माहिती आहे की सगळ्यांची थेरी या ठिकाणी कंप्लीट झाली आणि ज्याचा कोणाचा अभ्यास झाला नसेल त्यांनी ही सिरीज या ठिकाणी जॉईन करू नका. कारण ज्यांचा अभ्यास झाला आहे तेच हे समजू शकतात, हे क्वेश्चन सोडू शकतात आणि मी फक्त या ठिकाणी क्वेश्चन घेणार आहे. आणि थेरीच्या जर तुमच्या काही रिक्वायरमेंट असेल, जर तुम्हाला थेरी शिकायची असेल तर तुम्ही तशा कमेंट करा. यूट्यूबला आपण त्याचीसुद्धा फ्री सेशन घेऊ. पण हा सेशन आपला फक्त या ठिकाणी कशाचा राहणार आहे, फक्त MCQचा राहणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रश्न आता सुरुवात करूया. तुम्हाला काय करायचं आहे, पेन आणि वही या ठिकाणी घेऊन बसायचे आणि प्रत्येक प्रश्न या ठिकाणी ॲनालिसिस करायचा आहे. काही मित्र या ठिकाणी म्हणतील की एवढे सोपे प्रश्न आपण का घेताय, तर त्यांना माझं एवढंच सांगणं आहे, आपण या ठिकाणी एवढ्या खोलापर्यंत अभ्यास करतो आणि ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच आपल्याकडून राहून जातात. पण पेपरमध्ये आपल्याला त्याच बेसिक गोष्टी विचारल्या जातात कारण आपला पॅटर्न आणि आपल्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी ज्या काय आहेत त्या बेसिकवरती डिझाईन केल्या जातात. आपण क्लासेस पण हाय लेवलचे लावले आणि अभ्याससुद्धा हाय लेवलचा केला. पण मी स्वतः महापारेषण टेक्निशियन 2, त्यानंतर महावितरण JEE आणि महापारेषण असिस्टंट टेक्निशियन हे तिन्ही पेपर दिले आणि त्या तिन्ही पेपरचं ॲनालिसिस केलं. किंवा त्यानंतर काही सर्व माझ्या मित्रांनी महापारेषणच्या तिन्ही शिफ्टचे पेपर दिले असिस्टंट टेक्निशियनचे, त्या सगळ्या शिफ्टचा मी स्वतः अभ्यास केला, ॲनालिसिस केलं. आणि ITIच्या मुलांना त्या ठिकाणी कुठून प्रश्न या ठिकाणी आले ते सगळं काही मी त्या ठिकाणी बघितलं आणि त्याच्यानुसारच यामध्ये प्रश्न काढतोय. ज्या मुलांना हे सोपे प्रश्न वाटत असेल, एकदम इझी वाटत असेल, त्यांनी हे नाही बघितलं तरी चालेल. पण ह्या प्रश्नाच्या पाठीमागचा समोरचा जो काही डाटा मी या ठिकाणी सांगणार आहे तो तुम्हाला या ठिकाणी माहिती झाला पाहिजे त्या ठिकाणी. त्यामुळं तुम्हाला हा सेशन करणं गरजेचं आहे. तर ओके, चला मित्रांनो, आपण या ठिकाणी आपल्या मेन टॉपिककडे वळूया. बघा, आजची आपली पहिली सिरीज असणार आहे त्यामुळे आपण या ठिकाणी मिक्स क्वेश्चन घेतले. उद्यापासून आपण टॉपिक वाईज घेणार आहे. मग बेसिक झालं, DC सर्किट झालं, AC सर्किट झालं, मशीन झालं, पॉवर सिस्टम झालं, मेजरमेंट झाला, असं एकेका टॉपिकवरती आपण क्वेश्चन त्या ठिकाणी घेणार आहे. ओके, तर मित्रांनो, आपला पहिला क्वेश्चन असा आहे की ॲन आर्क हॅज अ पॉवर फॅक्टर, म्हणजे जी आर्क असते तुमची आर्क, या आर्कचा पॉवर फॅक्टर तुम्हाला या ठिकाणी विचारला आहे. तर या विषयी तुम्हाला सर्वात पहिले हे माहीत पाहिजे की आर्क ही जी असते ती रजिस्टिव्ह नेचरमध्ये असते. कशामध्ये? रजिस्टिव्ह. आणि रजिस्टिव्ह नेचरमध्ये व्होल्टेज आणि करंट यांचा जो अँगल असतो तो इन फेज असतो. काय? इन फेज असतो. आणि इन फेज अँगल असला म्हणजे त्याचा जो अँगल असतो, काय? अँगल. इन फेज म्हणजे काय? व्होल्टेज आणि करंट हा एकाच रेषेवरती असतो, म्हणजे त्यामध्ये अँगल नसतो. मग तिथे अँगल कितीचा असतो? 0चा असतो. मग कॉस 0 काय? कॉस 0ची तुमची किंमत काय असते मित्रांनो? 1 असती. यालाच आपण काय म्हणतो? युनिटी. काय म्हणतो? त्यालाच आपण युनिटी असं म्हणत असतो. म्हणून कधी लक्षात ठेवा, तुमची जी आर्क असते तिचा जो पॉवर फॅक्टर असतो तो युनिटी असतो, म्हणजेच काय असतो? 1 असतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तुम्हाला या ठिकाणी मी क्वेश्चन मराठीत पण दिलेले आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेले आहे. तर चला आपण आपला पुढचा प्रश्न बघूया. बघा, पुढचा प्रश्न काय सांगतोय? व्हॉट डज B रिप्रेझेंट, म्हणजे या ठिकाणी काय हे B जे अक्षर आहे ते काय रिप्रेझेंट करते तुम्हाला सांगितलं आहे. पण ते कशामध्ये ते आपल्याला पुढे प्रश्न वाचल्यानंतर कळेल. मी या ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा सांगतो आणि इंग्लिशमध्ये सुद्धा सांगतो. ओके, बघा, हिस्टेरिसिस लूप
काय हिस्टेरिसिस लूप असतो मित्रांनो तुमचा अशा पद्धतीत. इथे एच असतो आणि इथे बी असतो. म्हणजे बी हा जो आहे, बी हे लेटर आहे ते काय म्हणून या ठिकाणी दिलेलं असतं. एवढंच तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे, बाकी काही विचारलं नाही आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला मॅग्नेटिक जे चॅप्टर आहे त्यावरती ह्यावेळेस खूप सारे प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आले, त्यामुळे हे चॅप्टर तुम्हाला चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. मग या चॅप्टरवरती तुम्हाला नेमकं विचारण तरी काय, तर त्या ठिकाणी बघा तुम्हाला सांगतो सर्व पॅरामीटरचे युनिट तुम्हाला विचारू शकतात नंबर 1, किंवा त्याचे रेसिप्रोकल तुम्हाला विचारले जाऊ शकतात. या पद्धतीने तुम्हाला 100% प्रश्न विचारल्या येणार. एक तर रेसिप्रोकल विचारू शकतात किंवा मग या ठिकाणी कोणतं पॅरामीटर कोणत्या अक्षराने दर्शवतात किंवा त्याचं युनिट, ह्या 3 गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायच्या आहे. काय नंबर 1 युनिट, नंबर 2 रेसिप्रोकल आणि नंबर डिनोटेड, कोणत्या अक्षराने ते डिनोट करणारे ते. ओके, कोणत्या अक्षराने ते डिनोट करणारे ते सगळं काही तुम्हाला, कारण ITIला याच बेसवरती प्रश्न विचारल्या जातात मित्रांनो. मी जे पेपर दिले त्याचं ॲनालिसिस माझं सांगते, मी सांगत नाही, माझं ॲनालिसिस सांगते, एवढं लक्षात घ्या. तर बघा या ठिकाणी जो तुमचा बी असतो मित्रांनो तो मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी दर्शवतो. काय मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी दर्शवतो आणि हा जो असतो तुमचा तो इंटेन्सिटी दर्शवतो. ओके, तर हे एकमेकांच्या 90 अंशात असतात, तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. काय 90 अंशामध्ये ते एकमेकांच्या असतात. आता आपल्याला एवढं माहीत आहे की हा जो पुढचा पॅरामीटर आहे आपला तो लीड करतो मागच्या पॅरामीटरला, पण या ठिकाणी उलटं असतं मित्रांनो. आपली जी डेन्सिटी आहे ती लॅग करते. काय लॅग करते कशाला, तुमच्या इंटेन्सिटीला. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि जी डेन्सिटी आहे ती काय करते, काय डिनोट करते ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी आलं पाहिजे. तेच आपल्याला ह्या प्रश्नामध्ये विचारल्या गेलं आहे. तर तुमचा जो बी असतो तो डिनोट करतो मित्रांनो मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. मग या ठिकाणी तुम्हाला नंबर 1लाच ऑप्शन दिसतंय मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. ओके, तर चला पुढचा प्रश्न आपण घेऊया. बघा पुढचा प्रश्न काय सांगतो या ठिकाणी, मॅग्नेटो प्रेरक शक्ती कशी मोजली जाते. आता मॅग्नेटो प्रेरक शक्ती म्हणजे काय, तर हे आपण एकदा इंग्लिशमध्ये बघूया. हाऊ इज द मॅग्नेटो मोटिव्ह फोर्स, म्हणजे तो कसा दर्शवला जातो, MMF. यावरती सुद्धा प्रश्न येण्याचे खूप सारे चान्सेस आहे. बघा याचं युनिट काय असतं मित्रांनो, ॲम्पियर टर्न. आता हे युनिट कसं तयार झालं बघा, ॲम्पियर म्हणजे करंट झाला आणि ॲम्पियर टर्न बरोबर आहे, बरोबर होतं ॲम्पियर टर्न. टर्न म्हणजे काय, तुमच्या वळणे, कशाचे वाइंडिंग जे असते त्या वाइंडिंगचे वळणे म्हणजे तुमचे टर्न असते. मग जेवढा तुमचा करंट जास्त आणि तुमचे टर्न जास्त तेवढा तुमचा MMF त्या ठिकाणी तयार होत असतो मित्रांनो. मग आपल्याला या ठिकाणी विचारलं एवढंच की मॅग्नेटो मोटिव्ह फोर्स हा तुम्हाला कशामध्ये मोजायचा आहे, म्हणजेच त्याचा अर्थ हाच झाला सरळ त्याचं युनिट काय. प्रश्न फिरून विचारला आहे आणि अशा पद्धतीनं जर प्रश्न पेपरला आलं तर आपण काय होतो, मिस्टेकमध्ये जातो, मिस्टेक करतो आणि प्रश्न चुकवतो. कारण आपल्याला या ठिकाणी अशा क्रॉस लाईनने विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला सवय नसते. आपल्याला सरळ प्रश्न विचारला तरच येतो, पण असा फिरून जर विचारला तो येत नाही आपल्याला, बरोबर आहे का नाही. पण अशा पद्धतीने सुद्धा आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. म्हणून याचं ॲम्पियर टर्न हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न काय सांगतो, मोठ्या पॉवर स्टेशनसाठी आर्थिंग रेझिस्टन्सचे मूल्य काय असावे. बघा आर्थिंग रेझिस्टन्सवरती महावितरणच्या पेपरला 99.9% या ठिकाणी प्रश्न येण्याचे चान्सेस भरपूर आहे. त्यामुळे तुम्हाला हा चार्ट आणि हा प्रश्न याची परिपूर्ण तयारी करून ठेवायची आहे. बघा या ठिकाणी जर तुम्हाला मोठ्या पॉवर स्टेशनसाठी विचारलं तर त्याचं उत्तर तुम्हाला 0.5 ओहम हे मारायचे. पण जर तुम्हाला बाकीचे जर आले पॅरामीटर तर त्यासाठी काय मारायचं. बघा लार्ज पॉवर प्लांट जर आला तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलं मोठ्यासाठी किती 0.5 ओहम त्या ठिकाणी असणार आहे. पण स्मॉल पॉवर प्लांट आला तर त्यासाठी 1 ओहम राहणार आहे आणि स्मॉल सबस्टेशन आलं त्यासाठी 2 राहणार आहे. हे 2 सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. काय लार्ज पॉवर प्लांट आणि स्मॉल सबस्टेशन याच्यावरती खूप साऱ्या वेळेस प्रश्न आत्तापर्यंत विचारले गेलेले आहे. आणि अदरसाठी 5. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, कुठे 5 दिलेले आहे आणि कुठे 8सुद्धा यामध्ये दिलेलं आहे. हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी तुमचे 4 ते 5 प्रश्न कवर झाले. यामधला एक तरी प्रश्न येण्याचे चान्सेस आहे आणि त्यामुळेच हा प्रश्न मी या ठिकाणी घेतला आहे. ओके, चला पुढचा प्रश्न तुमचा काय 5 नंबरचा, विच ऑफ द फॉलोइंग इज
अँड एक्झाम्पल ऑफ द सेकंडरी टाईप इन्स्ट्रुमेंट. तुम्हाला सेकंडरी टाईप इन्स्ट्रुमेंट म्हणजे हा मेजरमेंटचा क्वेश्चन आहे आणि त्याचं या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे खालीलपैकी कोणते दुय्यम प्रकारच्या साधनाचे उदाहरण आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. बघा टँजंट गॅल्व्हनोमीटर हा प्रायमरी आहे, हे आपलं असणार आहे का नाही. या ठिकाणी आपले कोणते असणार आहे, त्या ठिकाणी बघा या ठिकाणी तुमचं ॲमीटर झालं, व्होल्टमीटर झालं, व्हॅटमीटर झालं, हे सगळे तुमचे सेकंडरी इन्स्ट्रुमेंटमध्ये येतात. मग यापैकी तुम्हाला दुसरं कोणतं दिसतं, हे बाकीचे तुमचे प्रायमरी झाले. पण हा व्हॅटमीटर जो झाला या ठिकाणी हा काय या ठिकाणी तुमचा सेकंडरी इन्स्ट्रुमेंट राहणार आहे. कोणता सेकंडरी इन्स्ट्रुमेंट राहणार आहे. मग त्यामध्ये तुम्हाला इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट, इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट हे सुद्धा करून ठेवायचं आहे. कारण खूप साऱ्या वेळेस एनर्जी मीटरचा सुद्धा या ठिकाणी क्वेश्चन येतो की एनर्जी मीटर हे कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे, तर ते इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट आहे. पाठीमागच्या एका पेपरमध्ये हा प्रश्न आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला तो चांगल्या पद्धतीने करून ठेवायचा आहे. ओके, तर चला 6 नंबरचा क्वेश्चन. त्याआधी तुम्हाला छोटीशी इन्फॉर्मेशन या ठिकाणी सांगतो मित्रांनो. आपण रुद्राक्ष 1.0 ही टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे आणि ही टेस्ट सिरीज कशा पद्धतीने फक्त 2 मिनिटात इन्फॉर्मेशन सांगतो, परत आपण आपलं सेशन या ठिकाणी कंटिन्यू करूया. बघा आपल्या टेस्ट सिरीजचं काम चालू होतं काल आणि आपण काल ती टेस्ट सिरीज लॉन्च केली आणि काही मुलांनी टेस्ट सिरीज घेतली आणि ती दिलीसुद्धा. मित्रांनो टेस्ट सिरीजचं काम पूर्ण झालं नव्हतं तरीसुद्धा मुलांनी दिली. तर नंबर 1च्या टेस्ट सिरीजमध्ये 4-2 क्वेश्चनचे जे ऑप्शन आहे ते खालीवर झालेले होते, त्यामुळे ते चुकले आणि त्या मुलांनी त्या ठिकाणी त्याचा एक म्हणजे वाईट हे घेतलं की टेस्ट सिरीज चुकीची आहे. टेस्ट सिरीज अजिबात चुकीचं नाही आहे, त्याचं काम चालू होतं आणि त्यामध्ये तुम्ही ती टेस्ट दिली. आता परिपूर्ण तिचं काम झालेलं आहे. ओके, 5 फुल लेंथ टेस्ट आपण त्या ठिकाणी टाकलेलं आहे आणि त्या टेस्ट प्रॉपर IBPS पॅटर्नने डिझाईन केलेले आहे. त्या कशा पद्धतीने ते फक्त 1 मिनिटात सांगून देतो मित्रांनो. बघा या ठिकाणी IBPS पॅटर्न आता फक्त 2 सेक्शन देतं. किती, फक्त 2 सेक्शन देतं, एक टेक्निकलचा आणि एक नॉन टेकचा. आणि आपण आतापर्यंत ज्या टेस्ट दिल्या त्यामध्ये 4 सेक्शन बघितले, एक टेक्निकल, दुसरा रिझनिंग, नंतर मॅथ आणि मराठी. पण IBPS तसं देत नाही. नॉन टेकचा पुरा जो पॅटर्न आहे पूर्ण ते 80 क्वेश्चन ते मिक्स देतं. म्हणजे पहिले रिझनिंग देतं, नंतर त्या ठिकाणी मॅथ आणि नंतर मराठी, असे 3 सब्जेक्ट ते असे एकत्र करून एकच सेक्शन बनवतं आणि त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी आपण ही टेस्ट बनवली आहे. ओके, आणि त्यानंतर जी मराठी आणि इंग्लिश लँग्वेज हे बाकीच्या सर्व टेस्ट बघितल्या आपण की एका खाली एक लँग्वेज आपल्याला दिसतात. पण त्या ठिकाणी मेन पेपरमध्ये तसं होत नाही. त्यामध्ये आपल्याला लँग्वेज फक्त एक दिसते आणि कोपऱ्यामध्ये एक ऑप्शन असतं, जर आपल्याला त्या लँग्वेजमध्ये प्रश्न कळाला नाही तर आपण ती लँग्वेज चेंज करू शकतो. अशा पूर्ण पॅटर्नने आपण ही टेस्ट डिझाईन केलेली आहे. ही आपल्या ॲप्लिकेशनला, जी की आपल्या ॲप्लिकेशनचं नाव आहे टेक्निकल यूट्यूबवाला, या ॲप्लिकेशनला त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यामधून आपण काय करू शकता, टेस्ट त्या ठिकाणी जॉईन करू शकता. तर मित्रांनो आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा आपला पुढचा प्रश्न, 1 मिनटं, त्यानंतर तुम्हाला एकदा ही स्क्रीनसुद्धा दाखवून देतो की कशा पद्धतीने आपल्या टेस्टची स्क्रीन राहणार आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज तुम्ही चेंज करू शकता. या ठिकाणी तुम्हाला परिपूर्ण दोन्ही लँग्वेज एकदा दिसणार नाही, मेन IBPS पॅटर्नच्या पेपरनुसार. या ठिकाणी तुम्हाला तुमचा कोणता प्रश्न तुम्ही टिक केला, क्लिक केला, ते सगळं काही तुम्हाला इथे दिसेल. आणि या ठिकाणी बघा फक्त 2 सेक्शन तुम्हाला दिसते. अशा पद्धतीची ही टेस्ट राहणार आहे. ओके, आणि कालचा जो प्रॉब्लेम झाला क्वेश्चन चुकीचा, तो अजिबात आता होणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया. 1 मिनिट मी स्क्रीन हे करून घेतो. चला या ठिकाणी 6 नंबरचा क्वेश्चन आपला चालू होता. बघा 6 नंबरचा क्वेश्चन काय सांगतोय, उंच डोके आणि कमी डिस्चार्जसाठी वापरलेली वॉटर टर्बाईन टिंबटिंब ही आहे. बघा म्हणजे फॉर हाय हेड अँड लो डिस्चार्ज. म्हणजे समजा या ठिकाणी हा डॅम आहे आणि याचं जे हेड आहे वरचं ते उंच आहे एकदम. किती काय आहे, उंच आहे. तर या उंच हेडसाठी आपण कोणतं टर्बाईन वापरतो, अशा पद्धतीचा हा प्रश्न हा विचारला आहे. मित्रांनो कधी लक्षात ठेवा, टर्बाईनचे किती प्रकार आहे, मेन 2 प्रकार आहे, एक इम्पल्स टर्बाईन, एक आणि इम्पल्स टर्बाईन आणि रिॲक्शन टर्बाईन. मग इम्पल्स टर्बाईनचा प्रकार दुसरा कोणता आहे, एक पेल्टॉन टर्बाईन आहे. आणि जो राहिला रिॲक्शन, त्याचे मग अजून काही प्रकार पडतात. मग त्याच्यामध्ये कपलान आहे, फ्रान्सिस आहे, हे बाकीचे त्याचे प्रकार त्या ठिकाणी पडतात. तर सगळ्यात उंचावरती जो वापरतो आपण आणि सगळ्यात जास्त इफिशियन्सी ज्याची आहे तो आहे आपला पेल्टॉन टर्बाईन. कोणता, पेल्टॉन टर्बाईन. ओके, याची इफिशियन्सी सर्वात जास्त आहे मित्रांनो. मग हा 200 मीटर 200 मीटरच्या जवळपास त्याला आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. मग हा प्रश्न या ठिकाणी खूप वेळेस पेपरला आला आहे आणि वितरणसाठी येण्याचे सुद्धा चान्सेस आहे, त्यामुळे तुम्ही हा परिपूर्ण करून ठेवायचा आहे. ओके, मग हाय हेडसाठी कोणता वापरतो आपण या ठिकाणी,
पेल्टॉन टर्बाईन आपण वापरत असतो. ओके, मग लो हेड मीडियम हेडसाठी या ठिकाणी बघा मीडियमसाठी फ्रान्सिस हा टर्बाईन आणि त्याच्यापेक्षा खाली जर असेल तर कपलान नावाचा टर्बाईन आपण त्या ठिकाणी वापरतो. त्यासाठी मी तुम्हाला हा चार्ट दिला आहे, चार्टमध्ये परिपूर्ण दिलं आहे. इम्पल्स टर्बाईन त्याचा प्रकार कोणता आहे, पेल्टॉन. ओके, आणि बाकी दुसरा पण दिला आहे की हा काही तेवढा जास्त या ठिकाणी मार्केटला नाही आहे. आणि दुसरा आहे रिॲक्शन. मग रिॲक्शन टर्बाईनचे सुद्धा सर्व प्रकार या ठिकाणी तुम्हाला दिलेले, हे सगळं बघून घ्यायचे आणि या प्रश्नाचं आपलं उत्तर ऑप्शन नंबर ए हे बरोबर असणार आहे. ओके, तर चला पुढचा आपला प्रश्न राहणार आहे 7 नंबरचा. हा काय सांगतो एकदा बघून घेऊया. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज सेंट्रल पार्ट ऑफ द ॲटॉम. बघा, ॲटॉम असतो तुमचा, अशा पद्धतीने ॲटॉम असतो आणि त्याच्या बाजूला त्याच्या कक्षा असतात. कक्षामध्ये कोण असतो, मग इलेक्ट्रॉन फिरत असतो आणि इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो. आता आपला जो न्यूक्लियर असतो, न्यूक्लियर म्हणजे न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसमध्ये काय असतो तुमचा, मग न्यूक्लियर असतो, त्याच्यामध्ये प्रोटॉन असतो. ओके, हे घटक त्या ठिकाणी त्याच्या कशामध्ये असतात, केंद्रकामध्ये असतात. तर बघा, जो न्यूट्रॉन त्या ठिकाणी असतो न्यूक्लियसमध्ये, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. आता न्यूट्रॉनवरती कोणताही चार्ज नसतो, पण तुमचा जो प्रोटॉन असतो त्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो मित्रांनो. आणि तुम्हाला जर प्रश्न असा विचारला की न्यूक्लियसवरती काय चार्ज असतो, बघा न्यूट्रॉन आणि न्यूक्लियस याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. तर या ठिकाणी बघा, आपल्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन असतो म्हणून आपल्या न्यूक्लियसवरती सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज असतो, पण आपल्या न्यूट्रॉनवरती या ठिकाणी कोणताही चार्ज नसतो. मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की जो सेंट्रल पार्ट आहे आपला कशाचा, ॲटमचा, त्या पार्टमध्ये या ठिकाणी काय असाच प्रश्न आहे खालीपैकी कोणत्या अणूचा मध्य भाग आहे, म्हणजे मध्यम भाग कोणता आहे अणूचा ते विचारलं. मग आपण बघून घेऊया. इलेक्ट्रॉन असणार आहे का, आपला नाही आहे. प्रोटॉन असणार आहे का, प्रोटॉन मध्यम भाग आहे, पण जर त्याच्यामध्ये आपल्याला जर न्यूक्लियस भेटला तर ते आपलं प्रॉपर आन्सर राहणार आहे, काय, न्यूक्लियस. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न कळला असेल. आता याचे तुम्हाला चार्ज, मास, ॲटॉमिक नंबर वगैरे, मग ॲटॉमिक नंबर कशाचे, ॲल्युमिनियम झाला, कॉपर झाला, तुमचा गोल्ड झाला, सिल्वर झाला, हे मेन आहे आणि यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहे. कॉपरवरती सर्वात जास्त त्या ठिकाणी विचारल्या जातात की 29 हा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. आणि या ज्या महापारेषणचा पेपर झाला त्याला बहुतेक 3ऱ्या शिफ्टला प्रश्न आला होता की जो कॉपर आहे त्याच्या शेवटच्या सेलमध्ये या ठिकाणी किती या ठिकाणी हे राहील, ॲटॉमिक हे राहील त्याचं, म्हणजे शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन राहील, काय, शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी राहील. तर कॉपरचं जर तुम्ही कॉन्फिगरेशन जर बघितलं तर शेवटच्या कक्षेत फक्त 1 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी त्याचा वाचतो बघा. आणि तो काय, आपला एक कंडक्टर आहे. कोणता, कॉपर हा आपला चांगला कंडक्टर आहे. आणि तुम्ही जर सिल्वर म्हटला तर सिल्वर हा कॉपरपेक्षा पण चांगला आहे. आणि गोल्ड जर म्हटला तर गोल्ड हा आपल्या कॉपरपेक्षा जास्त कंडक्टिव्हिटी त्याची नाही आहे, त्याची कंडक्टिव्हिटी कॉपरपेक्षा कमी आहे गोल्डची. ओके, हे लक्षात ठेवा, कारण गोल्ड आपण चांगला मानतो आणि त्या ठिकाणी पेपरमध्ये मग चूक करून येतो. बघा 8 नंबर झाला. 8 नंबरचा प्रश्न बघूया आपण. 8 नंबरचा प्रश्न काय सांगतोय बघा, जेव्हा कंडक्टरची फ्रिक्वेन्सीवर विद्युत प्रवाह वाहून नेतो तेव्हा टिंब त्वचेवर परिणाम होतो. बघा, स्किन इफेक्टचा प्रश्न आहे. तर स्किन इफेक्ट तुम्हाला कधीही सांगतो हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो फ्रिक्वेन्सीला, तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो एरियाला. आणि याची थिकनेस म्हणजे एरिया झाला, ह्या गोष्टीला तो काय असतो, डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. म्हणजे फ्रिक्वेन्सी जेवढी जास्त तेवढा तुमचा स्किन इफेक्ट जास्त होणार आहे. आणि तेच या ठिकाणी विचारलं आहे की स्किन इफेक्ट ऑकर होतो, तो कोणत्या घटकावर ऑकर होतो. मग या ठिकाणी फ्रिक्वेन्सीवर ऑकर होतो, पण कमी फ्रिक्वेन्सीवर का, नाही, तर जास्त फ्रिक्वेन्सी पाहिजे, काय, जास्त फ्रिक्वेन्सी असेल तर या ठिकाणी तुमचा स्किन इफेक्ट जास्त होतो. मग जास्तचं ऑप्शन कुठे आहे तुमचं, हाय बघा, नंबर 1लाच तुम्हाला दिसतंय. मग जास्त फ्रिक्वेन्सी असल्यावर तुमचा स्किन इफेक्ट जास्त होणार आहे. म्हणून या ठिकाणी स्किन इफेक्ट AC या ठिकाणी असतो, पण DC या ठिकाणी आपली फ्रिक्वेन्सी असते का, ती 0 असते, त्यामुळे DC आपला स्किन इफेक्ट नसतो बघा. आणि हा प्रश्न खूप वेळेस पेपरला विचारला गेलेला आहे. ओके, स्किन इफेक्ट, कोरोना इफेक्ट, तुमचा फ्रान्सिस फेरांटी. बघा, आत्ता मग आपण टर्बाईन बघितली, त्यामध्ये फ्रान्सिस या ठिकाणी बघितलं, त्यामुळे मला फ्रान्सिसच आठवलं. ओके, तर फेरांटी, कोरोना आणि स्किन इफेक्ट या 3 इफेक्टवरती महावितरणच्या पेपरला तुम्हाला 100% सांगतो, तुम्हाला एक तरी प्रश्न या ठिकाणी बघायला भेटणार, म्हणजे भेटणार. 100% गॅरंटी सांगतो, काय, 100% प्रश्न यावरती येणार म्हणजे येणार मित्रांनो. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूया. मग यावरती तुम्हाला काय करायची, चांगली प्रॅक्टिस करायची. विच इफेक्ट, असा कोणता इफेक्ट आहे बघा, त्यावरती प्रश्न विचारला आहे की ओव्हरहेड लाईनमध्ये बघ, काय, ओव्हरहेड लाईन आहे, OHचा अर्थ ओव्हरहेड लाईन होतो. ओव्हरहेड लाईन
रेषेतील ओझोनच्या उत्पन्नाशी कोणता परिणाम परस्पर संबंधी आहे. म्हणजे ओझोन गॅस तयार होतो असा कोणता आहे, तर आपल्याला सर्वांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की असा कंडक्टर असतो. कंडक्टरला या ठिकाणी हवेचे आयोनायझेशन होते आणि हवेचे आयोनायझेशन झाले की त्या ठिकाणी एक गॅस तयार होतो आणि तो गॅस कोणता असतो मित्रांनो, तो असतो आपला ओझोन गॅस. कोणता? ओझोन गॅस. आणि हे सगळं काही कुठं घडतं? कोरोना लॉस ज्या ठिकाणी होतो, काय कोरोना लॉस ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी ह्या गोष्टी आपल्या सगळ्या घडतात. आणि तेच आपल्याला विचारलं आहे की हे सगळं कुठं घडतं, तर या ठिकाणी मग नंबर 2ला आपला ऑप्शन आहे कोरोना इफेक्ट. कोरोना इफेक्टवरती प्रश्न 100% पेपरला येणार मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला त्याची चांगली प्रॅक्टिस करणं गरजेचे आहे. ओके, 10 नंबरचा प्रश्न काय सांगतोय बघा या ठिकाणी, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू सपोर्ट अँड इलेक्ट्रिक पोल टू प्रिव्हेंट इट फ्रॉम बेंडिंग. म्हणजे असा तुमचा पोल असतो मित्रांनो, हा बेंड होऊ नये, वाकू नये, त्यामुळे त्याला अशा पद्धतीने या ठिकाणी काय केलं असतं, या ठिकाणी सपोर्ट लावलेला असतो. तर हा जो सपोर्ट आहे, हा जो वायर आहे, तो कोणता वायर या ठिकाणी आपण वापरतो तेच तुम्हाला या ठिकाणी विचारले. त्या पहिले सांगतो, या ठिकाणी जे इन्सुलेटर लावलेलं असतं मित्रांनो, ते एग इन्सुलेटर असतं. कोणतं? एग इन्सुलेटर असतं. हे काय करतं, या ठिकाणी जर सप्लाय आला जरी तर हा सप्लाय जमिनीपर्यंत येऊ देत नाही. आणि याची एक खासियत आहे मित्रांनो, हा कंडक्टर जो आहे, या कंडक्टरमध्ये जर हा इन्सुलेटर ब्रेक झाला तर हा कंडक्टर तुटून जमिनीवर पडत नाही, कारण हा कंडक्टर हा एकमेकात या ठिकाणी अडकल्या जातो. ही सुद्धा याची एक खासियत आहे, लक्षात ठेवा, पेपरला प्रश्न विचारू शकतात. तर बघा या ठिकाणी मग प्रश्न काय विचारला आहे, हा कंडक्टर जो या ठिकाणी वापरतात तो कोणता वापरतात, तो वायर जो आहे तो कोणता वापरतात, तर तो वायर जो असतो मित्रांनो आपला तो स्टे वायर असतो. मग स्टे वायर आपला ऑप्शन नंबर 1ला तुम्हाला या ठिकाणी दिसतंय बघा. तर चला पुढचा प्रश्न आहे 11 नंबरचा. या ठिकाणी बघा द सबकंडक्टरवरती प्रश्न आहे बघा. म्हणजे बंडल कंडक्टरचे सबकंडक्टर असतात त्या ठिकाणी बघा. बंडल कंडक्टरचे उपवाहक एकमेकांपासून किती अंतराने विभक्त होतात. बघा बंडल कंडक्टर, आपण हा एक कंडक्टर जो आहे याचं ट्रान्सलेट करतो, याला म्हणजे कन्व्हर्जन करतो बंडल कंडक्टरमध्ये. मग बंडल कंडक्टर कसा असतो आपला, या ठिकाणी बघा अशा पद्धतीने असतो तुमचा बंडल कंडक्टर. अशा पद्धतीने बंडल कंडक्टर असतो, बरोबर आहे नाही. मग एकाच कंडक्टरचे आपण 3 भागामध्ये काय करतो, डिवाइड करतो त्याला. त्यामधून जो सप्लाय जातो तो सगळ्यामधून सप्लाय जातो, काय सगळ्या कंडक्टरमधून सप्लाय जातो, फक्त तो डिवाइड होतो. आता इथे एका कंडक्टरमधून जात होता तोच आता या ठिकाणी 3 कंडक्टरमधून जाणार आहे. अशा पद्धतीने आपण ते बंडल कंडक्टर त्या ठिकाणी काय करतो, डिझाईन करत असतो. ओके, आणि हा कुठे वापरतो, कोरोना लॉस कमी करण्यासाठी आपण बंडल कंडक्टर वापरत असतो. यामध्ये काय होतं मग तुमचा कॅपॅसिटन्ससुद्धा वाढत असतो. तर तेच विचारलं, हे 2 कंडक्टर जे आहे तुमचे, हे 2 कंडक्टर, या 2 कंडक्टरमधलं अंतर किती असतं, ते असतं मित्रांनो 30 सेंटीमीटर. हे लक्षात ठेवायचे. ऑप्शन नंबर डी तुमचं बरोबर येणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे तुमचा 12 नंबरचा. 12 नंबरचा प्रश्न काय सांगतोय बघा, कोणत्या प्रकारचा दोष सममिती आहे. बघा या ठिकाणी सिमेट्रिकल विचारलाय. सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल असे याचे आपले कशाचे जे फॉल्ट होतात आपले ट्रान्समिशन लाईनवरती, त्या फॉल्टचे कशाचे, त्या फॉल्टचे बघा तुम्हाला माझं अक्षर कळणार नाही, त्या फॉल्टचे 2 प्रकार पडतात. एक असतो सिमेट्रिकल आणि दुसरा असतो बघा तुमचा अनसिमेट्रिकल. काय तर सिमेट्रिकल कोणते असते, अनसिमेट्रिकलवर कोणते असते, यावरती प्रश्न येण्याचे 100% चान्सेस आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी तुम्हाला सिमेट्रिकल विचारलं आहे. सिमेट्रिकल जो LLL फॉल्ट असतो आणि दुसरा LLG जो फॉल्ट असतो हे तुमचे झाले सिमेट्रिकल. ओके, मग अनसिमेट्रिकल कोणते झाली, LL झाला, LG झाला, LLG झाला, म्हणजे लाईन टू लाईन हे फॉल्ट कोणते, लाईन टू लाईन किंवा लाईन टू ग्राउंड किंवा लाईन टू ग्राउंड. आणि त्यानंतर इकडे सिमेट्रिकल ट्रिपल लाईन म्हणजे तिन्ही लाईन एकमेकांना या ठिकाणी काय होतात, अटॅच होतात. आणि इकडे तिन्ही लाईन ह्या ग्राउंडला येऊन अटॅच होतात. ओके, हा जर फॉल्ट झाला तर खूप साऱ्या याच्यामध्ये म्हणजे 95% ते 99% पर्यंत आपलं नुकसान त्या ठिकाणी होतं. आणि हे फॉल्ट जर आले तर तेवढ्या प्रमाणात नुकसान होत नाही. मग हे फॉल्ट आपले जास्त येतात. काय, हे फॉल्ट आपले जास्त येतात आणि हे फॉल्ट आपले कमी प्रमाणात त्या ठिकाणी येत असतात. ओके, मग सिमेट्रिकल फॉल्ट कोणता, LLL आणि LLG. मग यामध्ये शोधा की LLL किंवा LLG कुठे आहे. ओके, तर बघा लाईन टू लाईन हा एक आपला नाही. त्यानंतर सिंगल फेज ग्राउंड फॉल्ट नाही, हा पण नाही आहे. बघा 3 फेज शॉर्ट सर्किट फॉल्ट म्हणजे तिन्ही फेज जे आहे तुमचे, म्हणजे हा एक लाईन, ही एक लाईन आणि ही एक लाईन, अशा पद्धतीच्या 3 लाईन, या तिन्ही एकमेकांना टच होणे म्हणजेच तुमचा सिमेट्रिकल फॉल्ट होय. मग या ठिकाणी तुमचं ऑप्शन नंबर सी त्या ठिकाणी बरोबर असणार आहे. बघा 13 नंबरचा क्वेश्चन. या आपण जो सेशन आहे हा आपला, या सेशनमध्ये आपण
20 प्रश्न घेणार आहे आणि हे आपले मिक्स क्वेश्चन आहे. पण उद्यापासून तुम्ही मला सांगा मिक्स क्वेश्चन घ्यायचे की या ठिकाणी चॅप्टर वाईज घ्यायचे. तुम्ही जर म्हटलं चॅप्टर वाईज घ्यायचे तर आपण चॅप्टर वाईज घेऊ आणि जर मिक्स घ्यायचे म्हटलं तर मिक्स घेऊ. ओके, चला हा प्रश्न या ठिकाणी बघा. द मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक शॉक ऑन ह्युमन बॉडी डिपेंड आपण बघा ही तुमची एक ह्युमन बॉडी आहे आता आणि ही एक ह्युमन बॉडी आहे. काय, ही एक ह्युमन बॉडी आहे, ही एक ह्युमन बॉडी. याला 5 अँपियर करंट लागला आणि याला 6 अँपियर करंट लागला. याला 2 मिनिटासाठी लागला आणि यालासुद्धा 2 मिनिटासाठी लागला. तर जास्त करंट कुणाला लागेल मला तुम्हाला सांगायचं आहे. ओके, बघा कधी जेवढा जास्त करंट असेल, काय करंट जेवढा जास्त असेल आणि करंट लागण्याचा टाईम जेवढा जास्त असेल तेवढा आपल्याला या ठिकाणी बॉडीवरती इफेक्ट होतो मित्रांनो. मग कधी लक्षात ठेवायचं की करंटचा मॅग्नेट्यूड म्हणजे करंट किती आहे, 1 अँपियर 2 अँपियर 3, जेवढा जास्त करंट असेल तेवढा आपल्याला शॉर्ट लागणार आणि तो करंट आपल्या बॉडीतून किती वेळेसाठी या ठिकाणी फ्लो होतो आहे त्यावरती सुद्धा आपल्या बॉडीला किती त्याचा इफेक्ट होतो त्याचासुद्धा या ठिकाणी इफेक्ट होणार आहे त्या टायमाचा. बरोबर आहे का नाही. मग आपल्याला याच्याविषयी याला अनुसरून ऑप्शन या ठिकाणी शोधायचे. इन द काय द लाईन व्होल्टेज नाही, अजिबात नाही. द लाईन करंट याचा पण काही संबंध नाही आहे. द लाईन करंट अँड लाईन व्होल्टेज अजिबात नाही आहे. मग आपल्याला आता डी नंबरचं ऑप्शन या ठिकाणी चेक करायचं आहे. मग ते काय सांगते, करंट फ्लो थ्रू द ह्युमन बॉडी म्हणजे ह्युमन बॉडीमधून किती करंट फ्लो होतं याच्यावरती डिपेंड करणार आहे. मग टायमाचं या ठिकाणी काय बोलले का नाही. मग तुम्हाला दोन्ही लक्षात ठेवायचे, कुठे कुठे टाईम अँड करंट हे दोन्ही पण देऊ शकतं, कुठे फक्त करंट किंवा कुठे फक्त टाईम या ठिकाणी काहीतरी तुम्हाला देण्यात येईल. ओके, मग या ठिकाणी ऑप्शन डी आपलं बरोबर असणार आहे. 14 नंबरचा प्रश्न बघा काय सांगतो, पाण्याखाली वापरण्यासाठी इलेक्ट्रिक लाईट फिटिंगमध्ये कोणत्या प्रमाणात संरक्षण म्हणजे आय पी नंबर विषयी आपल्याला इन्फॉर्मेशन आहे. पण या ठिकाणी आपण काय करतो, चुकी करतो. बघा आपण फोन घेताना आपल्याला फोनचा दुकानदार जो आहे तो सांगतो आपल्याला की आपला जो फोन आहे त्याची IP68 रेटिंग आहे. काय IP68 म्हणजे तो फोन जर पाण्यात जरी पडला तरी त्यामध्ये पाणी जात नाही आणि त्यामध्ये पाणी जात नाही म्हणून आपला त्या ठिकाणी फोन सुरक्षित राहतो. मग आपल्याला आता हे पाणी आहे आणि ह्या पाण्यामध्ये काय करायची, लाईट फिटिंग करायची. तर लाईट फिटिंग जे करतो आपण ते जे लाईट फिटिंगचे आपले इक्विपमेंट आहे ते कसे पाहिजे, कोणत्या रेटिंगना पाहिजे, तर ते IP68 रेटिंगना पाहिजे जेणेकरून कोणत्याही इक्विपमेंटमध्ये आपलं पाणी जाणार नाही. सेम हा प्रश्न आपल्या मोबाईलविषयीसुद्धा या ठिकाणी लागू होतो. म्हणजे इलेक्ट्रिकलच्या सगळ्याच वस्तू, इलेक्ट्रॉनिकच्या सगळ्या वस्तू याविषयी तो लागू होतो. मग या ठिकाणी IP68 रेटिंगच्या वस्तू आपण त्या ठिकाणी पाण्यामध्ये वापरतो. मग IP68 कुठे दिसते आपल्याला बघा, ऑप्शन नंबर या ठिकाणी खालीवर झाले ऑप्शन, या ठिकाणी 68 आपलं त्या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. बघा आता आपण 15 नंबरचा 20 प्रश्न आहे आपल्या या ठिकाणी या प्लेलिस्टमध्ये याच्यामध्ये बघा. कॉम्बिनेशन प्लायर, आपली कॉम्बिनेशन प्लायर बघा, टूलवरती तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करायची. टूलवरती 2 ते 3 प्रश्न, 2 तरी पकडा, 2 ते 1 प्रश्न, त्यानंतर फुल फॉर्मवरती 1 ते 2 प्रश्न 100% महावितरणच्या पेपरला येणार. मी तुम्हाला 100% लिहून देतो. काय 100% या गोष्टींवरती प्रश्न येणार म्हणजे येणार. आता कॉम्बिनेशन प्लायरवरती प्रश्न विचारला आहे, संयोजन पकड म्हणजे कॉम्बिनेशन प्लायर यासाठी वापरले जाऊ नये म्हणजे खालीलपैकी कोणत्या कारणासाठी, कोणत्या कामासाठी आपण ती प्लायर वापरू नये असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला आहे. आता कटिंग, छोटे छोटे तारं कटिंग करण्यासाठी आपण ती वापरतो, मग हे आपलं उत्तर येणार नाही. नंतर काय ट्विस्टिंग, काय करण्यासाठी, ट्विस्ट करण्यासाठी आपण एखाद्या नट बोल्ट आहे त्याला खोलण्यासाठी, ट्विस्ट करण्यासाठी आपण काय करतो, ती प्लायर वापरतो, हे सुद्धा आपलं येणार नाही. आता हॅमर म्हणजे ठोकासाठी आपण वापरतो का, स्पष्टपणे थेरीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की आपण जी कॉम्बिनेशन प्लायर आहे ती हातोड्यासारखी वापरायची नाही आहे, म्हणजे हॅमरिंग करण्यासाठी वापरायची नाही आहे. ती होल्डिंगसाठी काही पकडून ठेवण्यासाठी आपण वापरू शकतो. पण ऑप्शन नंबर सी आपल्या या ठिकाणी बरोबर असणार आहे. आपण ती हॅमरिंग करण्यासाठी किंवा आदळआपट करण्यासाठी, ठोकण्यासाठी ती वापरू शकत नाही मित्रांनो. ओके, चला 16 नंबरचा प्रश्न काय सांगतोय बघा. जर रेझिस्टन्सवरील कलर जर रेझिस्टन्सवरील कलरच्या पट्ट्या ज्या आहे त्या पट्ट्यांचे कलर आपल्याला दिलेले आणि त्यावरून आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. बघा या ठिकाणी लाल, तपकिरी, केशरी आणि सोनेरी कलर दिलेला आहे. आता तुम्हाला सर्व सोडवत बसायचं काय नाही, तुम्हाला ऑप्शन वाईज जायचं आहे. आता लाल हा तुम्हाला चार्ट यासाठी पूर्णपणे माहीत पाहिजे, हा तुम्हाला ट्रिक वाईज या ठिकाणी पाठ करायचा आहे मित्रांनो. ओके, या ठिकाणी लाल कलर तुम्हाला नंबर 2ला या ठिकाणी दिसतोय बघा, नंबर 2. मग या ठिकाणी तुम्हाला 2 लिहून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला 4ही ऑप्शन काय करायचे, चेक करायचे. 4ही ऑप्शनमध्ये या ठिकाणी कुठे तुम्हाला सुरुवात दिसते, काय कुठे सुरुवात दिसते 2ना, मग कुठे कुठे दिसते आपल्याला फक्त या ठिकाणी बघा इथे बघू शकता, फक्त हेच नंबर 1चं ऑप्शन असे की त्याची सुरुवात या ठिकाणी 2 नाही. मग बाकीचे होणार आहे का आपले,
बाकीचे होणार आहे का बघा, बाकीचे अजिबात आपले होणार नाही आहे. आपण हा प्रश्न इंग्लिशमधून बघूया. बघा या ठिकाणी 2 इथे दिसते पण इथे कुठंच दिसत नाही आहे. कारण आपण 2 का पकडलं, कारण स्टार्टिंगला आपला कलर कोणता दिला आहे, रेड दिला आहे. त्याच्यानंतर आपला ब्राऊन कलर आहे. मग ब्राऊन कलर आपला किती नंबरला आहे, त्याच्यासाठी आपल्याला 1 नंबर दिला आहे. ओके, त्यानंतर ऑरेंज आहे. मग ऑरेंज कुठे, ऑरेंजसाठी आपल्याला 3 कलर दिले, पण ऑरेंज जो 3 नंबरचा बँड असतो मित्रांनो, 3 नंबरचा, तो असतो मल्टीप्लायरचा. काय, मल्टीप्लायरचा. म्हणून याला आपल्याला गुणावं लागतं. काय गुणावं लागतं, म्हणून आपण गुणल्यामुळे इथे 3 शून्य येतात. काय, 3 शून्य. आणि जो चौथा बँड असतो आपला, तो असतो टॉलरन्सचा. मग टॉलरन्स म्हणजे आपल्याला प्लस मायनस करावं लागतं. आपल्याला इथे काय दिले, गोल्ड दिले. मग गोल्डचा टॉलरन्स आपल्याला या ठिकाणी तुम्ही बघू शकता 5% आहे. काय, 5%. मग या ठिकाणी 5%. या ठिकाणी एवढं सोडवायचं आहे का आपल्याला, नाही एवढं सोडवायचं नाही. आपल्याला नंबर 1 दिसतं का काय ते बघायचं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, हे क्वेश्चन हँडल करायचे आहे. ओके, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळालं असेल ही मी आशा करतो. चला पुढचा प्रश्न बघा. आणि मित्रांनो, सेशन आवडला असेल नक्कीच लाईक करा, कारण एवढी सारी मेहनत आम्ही तुमच्यासाठी घेतो. तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, लाईक करायचं आहे. तर पटकन लाईक करा, कारण लाईक केल्याने तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. माझा जो उद्याचा व्हिडिओ येणार आहे तो सर्वात पहिले तुम्हाला भेटेल. आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून त्या व्हिडिओची तुम्हाला काय येईल, नोटिफिकेशन येईल. आणि नोटिफिकेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या व्हिडिओवरती जाऊन या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे क्वेश्चन त्या ठिकाणी बघू शकणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. 4-2 मायक्रोफॅरेडचे कॅपॅसिटर दिलेले आणि ते सिरीजमध्ये लावलेले. मग अशा पद्धतीने बघा, कशा पद्धतीने, ह्या अशा पद्धतीने ते लावलेले आहे, अशा पद्धतीने लावलेले आहे. ओके, तर तुम्हाला टोटल कॅपॅसिटन्स विचारला आहे, तर किती आहे, 4 आहे. आणि 4ही 2-2 मायक्रोफॅरेडचे आहे. बघा, जो रेझिस्टन्सचे नियम जर तुम्हाला माहीत असेल तर रेझिस्टन्सचे पॅरललचे नियम या ठिकाणी सिरीजमध्ये लागतात. ओके, मग सेम क्वांटिटीचे, कशाचे, सेम क्वांटिटीचे 4 किंवा 5 किंवा 10 किंवा 100 कॅपॅसिटर जर तुम्हाला सिरीजमध्ये दिलेले असेल तर तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे C/N. काय, हा शॉर्टकट फॉर्म्युला आहे, तुम्हाला काही गणित करायची गरज नाही आहे. मग C म्हणजे कॅपॅसिटन्स, कोणताही एका कॅपॅसिटन्सची किंमत ठेवायची इथं. मग आपल्याला 2 मायक्रोफॅरेड दिले ते ठेवून घेऊया. आणि नंबर ऑफ किती कॅपॅसिटर दिले ते यांच्या जागेवर ठेवायचे. मग आपल्याला किती दिले इथे, 4. भाग जातो का नाही, मग 0 पॉईंट घ्यायचा आणि इथे 0 द्यायचा आणि 4ने 20ला भाग द्यायचा, जो की 5 भाग जाईल, म्हणजे 0.5 मायक्रोफॅरड जे काही युनिट आहे दिलेलं ते या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, जर वेगवेगळं दिलं असेल तर त्याला एका युनिटमध्ये पहिले कन्वर्ट करायचे. ओके, तर 0.5 मायक्रोफॅरड नंबर 2ला आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय बघा. चला 18 नंबरचा प्रश्न काय सांगतोय, जर 4 रोधक म्हणजे 4 रेजिस्टन्स दिले मालिकेत, कसे मालिकेत बघा, इंग्लिशमध्ये वाचून सांगतो. इफ 4 रेजिस्टन्स आर कनेक्टेड इन सिरीज, म्हणजे 4 रेजिस्टन्स अशा पद्धतीने आहे, अशा पद्धतीने कनेक्ट केलेले आहे 4 रेजिस्टन्स. ओके, इच विथ अ व्हॅल्यू, म्हणजे प्रत्येकाची व्हॅल्यू 4 किलो ओम आहे. किती, 4 किलो ओम आहे. बघा, लिहून घेतो एकदा, 4 किलो ओम आहे. तर याचा टोटल रेजिस्टन्स किती, बघा सिरीजमध्ये रेजिस्टन्सची डायरेक्ट ॲडिशन होते, म्हणजे साधी बेरीज होते. काय, साधी बेरीज. मग 4 × 4 = 4, 2 × 8 = 4, 3 × 12 = 4, 4 × 16. आणि त्याचं युनिट जे आहे, काय त्याचं युनिट जे आहे ते किलो ओहम, हे आपल्याला जसंच तसं ठेवून द्यायचं. एवढा सोपा हा प्रश्न त्या ठिकाणी होता. ओके, तर या ठिकाणी डी ऑप्शनला तुम्हाला 16 हे ॲज इट इज दिसतंय बघा. चला 19 नंबरचा प्रश्न काय सांगतो, ही आपली AK-47 एकदम फास्ट सिरीज असणार आहे. त्यामुळे अशाच पद्धतीने मी पूर्ण काही फास्ट तुम्हाला या ठिकाणी घेणार आहे सेशन. ओके, उद्याचं याच्यापेक्षा फास्ट असणार आहे मित्रांनो. आजचं पहिलं सेशन होतं त्यामुळे मी जास्त वेळ लागला, या ठिकाणी मला जास्त वेळ लागला. ओके, बघा सर्किटमधून वाहणारा प्रवाह म्हणजे V स्रोत आणि 5 ओहम रेजिस्टन्स या ठिकाणी बघा, इंग्लिशमध्ये वाचू कारण इथे मराठी या ठिकाणी. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणता की सर मराठी असं आहे, मराठी तसं आहे. बघा, मेन पेपरची मराठी जर तुम्ही वाचली ना, IBPS पॅटर्नची, अजिबात कळत नाही. मला विचारा, मी IBPSचे महावितरणचे पारेषणचे पेपर दिले. टेस्ट सिरीजमध्ये जी तुम्हाला लँग्वेज दिसती मराठी, ती तरी चांगली असते, एवढी खतरनाक लँग्वेज पेपरमध्ये असते. त्या ठिकाणी तर आपल्याला पूर्ण पेपर इंग्लिशवर सोडवा लागतो. फक्त काही शब्दांचे अर्थ कळत नाही आपल्याला, त्यामुळे आपल्याला ते मराठीतसुद्धा बघावे लागतात. त्यामुळे इंग्लिशची तुम्हाला काय करायची, प्रॅक्टिस करायची, तयारी करायची, कारण मराठी खूप भयंकर असते मित्रांनो. पेपरची माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी स्वतः पेपर दिले. ओके, बघा, द सर्किट फ्लो थ्रू सर्किट, काय सर्किटमधून काय 50 वोल्टचं सर्किट आहे आणि त्याचा रेजिस्टन्स दिलेला आहे 5 मेगा ओहम. काय, 5 मेगा ओहम. तर याचा रेजिस्टन्स काढायचा आहे. तर रेजिस्टन्सचा फॉर्म्युला V/I हा तुम्हाला माहीत पाहिजे. Vच्या जागेवर व्होल्टेज ठेवायचं आणि करंटच्या जागेवर
5 आणि मेगा ओम म्हणजेच 10⁻6. आता हे 10⁻6 जर 6 वरती गेलं ते मायनस होतं, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असेल. ओके, मग हे मायनस झालं आणि खाली राहिले आपले 5. ह्या 5ने जर ह्या 50ला जर आपण भाग दिला तर 5 × 50 इथे होतं आणि आपले 10⁻6 हे जशाचं तसं राहतं. या 10⁻6लाच आपण 10 × 10 आणि 10⁻6 म्हणजेच मायक्रो आणि आपल्याला काय काढायचं करंट काढायचं आहे, त्याचं युनिट आपण ॲम्पियर या ठिकाणी ठेवून दिलं आहे. मग असं ऑप्शन आपल्याला नंबर 1लाच या ठिकाणी दिसतंय बघा, म्हणून आपलं ऑप्शन नंबर 1 त्या ठिकाणी बरोबर असणार आहे. बघा नंतर 20 नंबरचा प्रश्न आहे 0.01 ओहम रजिस्टर इज कनेक्टेड अक्रॉस द 6 वोल्ट. व्होल्टेज दिले 6 वोल्ट आणि त्या 6 वोल्ट अक्रॉस मध्ये आपल्याला या ठिकाणी रेजिस्टन्स लावला आहे 0.01 आणि या ठिकाणी आपल्याला करंट फाइंड करायचा आहे. मग करंटचा फॉर्म्युला I = V/R हा आपल्याला माहीत पाहिजे. आता व्होल्टेज आपल्याला 6 जसं तसं ठेवायचं आणि आपल्याला रेजिस्टन्स 0.01 ओहम या ठिकाणी ठेवून द्यायचा. बघा कधी लक्षात ठेवा, खालचा जर पॉईंट इकडे जर सरकवला तर तेवढ्याच पॉईंटने वरचा सुद्धा इकडे सरकावा लागतो. मग बघा इकडे जर 1 आणि 2 खाली 1 करण्यासाठी मला 2 वेळेस पॉईंट सरकावा लागतो. मग इकडे सुद्धा मला 2 वेळेस सरकावा लागेल. मग 1 वेळेस सरकवला तर या ठिकाणी काय होईल 60 होईल आणि अजून एकदा सरकवलात इथे 600 होईल. मग आपलं काय बनतं वरती 600 आणि खाली 1. मग 1 ना 600ला भाग दिला तर आपलं उत्तर येतं 600 आणि करंट काढायचे, करंटचं युनिट आपलं ॲम्पियर या ठिकाणी राहणार आहे. म्हणून ऑप्शन नंबर C या ठिकाणी बरोबर येणार आहे. मित्रांनो अजूनसुद्धा लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि तुमच्याकडे जेवढे इलेक्ट्रिकलचे ग्रुप असेल तेवढ्या सगळ्या ग्रुपवरती हे टाका, कारण ही सिरीज आपली आजपासून चालू झालेली आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असेल तर हात जोडून विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामध्ये आमचा काही फायदा नाही, फायदा तुमचा आहे. तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि नोटिफिकेशनवरून तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊ शकणार आहे. परत एकदा सांगतो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, तर या ठिकाणी आपण या सेशनला पूर्णविराम देतो. पूर्णविराम देण्याच्या पहिले परत एकदा सांगतो, रफ्तार जी आपली ही सिरीज चालू झाली हिचा तुम्ही पूर्ण फायदा त्या ठिकाणी घ्या आणि रुद्राक्ष 1.0 1.0 ही टेस्ट सिरीज जी आपण लॉन्च केली मित्रांनो, ती प्रॉपर IBPS पॅटर्नचा जो पेपर आहे IBPSचा जो पेपर आहे जो की मेन सेंटरवरती तुमचा होणार आहे, तशाच मेन 5 पेपरची प्रॅक्टिस 5 पेपरची प्रॅक्टिस त्या सेशनमधून त्या कोर्समधून तुमची होणार आहे. आणि तशी टेस्ट सिरीज अजूनसुद्धा कुठे लॉन्च झालेली नाही आहे मित्रांनो, कारण त्या ठिकाणी सेक्शनसुद्धा मेन IBPS पॅटर्ननुसार डिझाईन केलेले आहे, लँग्वेजसुद्धा तशी डिझाईन केलेली आहे. त्यामुळे त्याचा परिपूर्ण फायदा घ्या मित्रांनो. या सेशनला या ठिकाणी पूर्णविराम देतोय आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.